नमस्कार फ्रेंड्स, होमकुकच्या किचनमध्ये मी आणि माझी आई तुमचं मनापासून स्वागत करत आहोत. आता भाद्रपद महिन्यातील सर्वात मोठा सण म्हणजे गणपतीचा सण जवळ आलेला आहे. गणपतीचा सण म्हटलं की आठवण येते ते म्हणजे मोदकांची. तर आजच्या रेसिपीजमध्ये माझी आई तुम्हाला इथे उकडीचे मोदक करून दाखवणार आहे आणि त्यातल्या त्यात काही महत्त्वाच्या टिप्स देखील देणार आहेत, ज्याने तुमचे मोदक आहेत ते एकदम मऊ आणि लुसलुशीतच बनतील. तर आता आपण इथे वेळ न घालवता डायरेक्टली हे मोदक आहेत ते इथे बनवण्यासाठी घेऊयात. इथे गॅसवरती आईने कढई आहे ती थोडीशी गरम करून घेतलेली आहे. तर त्याच्यामध्ये चव टाकायची. त्यामध्ये आता किसलेलं खोबरं टाकलेलं आहे, गूळ आणि 200 ग्राम गूळ. आता आपण हे चांगली मिक्स करून घ्यायची. आता ते जसं शिजवून घ्यायची पूर्णपणे. किती मिनिटं तरी हे असं शिजवायचं आहे? तरी 15 मिनिटं तरी शिजवायला पाहिजे. 15 मिनिटं झालेले आहेत. आता आपलं सारण पूर्ण रेडी होत आलेलं आहे. आता आपण थोडस त्याच्यामध्ये तूप घालूया. आता आपण याच्यामध्ये वेलची टाकूया. आपलं सारण तयार आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता इथे मोदकाची उकड करण्यासाठी आईने इथे एक मोठी पातेली गरम करत ठेवलेली आहे. जेवढंच पीठ तेवढंच पाणी घ्यायचं आहे. एक आधी मोठी वाटी घातलेली होती, ही दुसरी वाटी घातलेली आहे. 3 वाटी 3 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आपण 3 वाटी पीठ घेणार. या आता पाण्याला आपल्याला इथे उकळी काढून घ्यायची आहे. इथे आपल्या पाण्याला मस्त आता मोठी उकळी आलेली आहे. त्यामध्ये मी आता एक 1.5 चमचा छोटा 1.5 चमचा तूप टाकते. हे आता आम्ही तांदळाचं पीठ घातलेलं आहे. हे इथे आईने पटणी तांदूळ वापरलेले आहेत. किती वाटी आपण पीठ? 3 वाटी पाणी घेतलं तर 3 वाटी पीठ घेतलं. आणि हे माझे पटणीचे तांदूळ आहेत. हे धुवून फॅन खाली वाळवून चक्की मधून मी दळून आणले. आता आपण गॅस बंद करायची. आपली ही उकड रेडी आहे. रेडी आहे. उकड आहे ती जास्त वेळ शिजवण्याची गरज नसते. तर झाकण द्यायचं आणि गॅस बंद करायचा. आपण 10 ते 15 मिनिटं ठेवायचं. मग पीठ हे आतल्या आत शिजलं जातं, वाफलं जातं ते. इथे आता एक 10 मिनिटे झालेली आहेत. पुन्हा गरम असतानाच आपल्याला हे पीठ आता इथे मळण्यासाठी घ्यायचं आहे. पीठ आहे ते थोडं मोठ्या परातीमध्येच काढून घ्या, म्हणजे व्यवस्थितरित्या आपल्याला मळता येतो. पीठ गरम आहे त्यामुळे आपण आता इथे स्मॅशरने थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे. थोडा पाण्याचा हात घ्यायचा. पाणी कशासाठी घ्यायचं असतं आपल्याला इथे? पाणी जर असं सुकं झालं तर पाणी घ्यायचं. जर ओलं झालं तर पाणी घेण्याची गरज नाही. आता अशा प्रकारे थोडंसं पाणी घ्या. आणि हे किती वेळ तरी आपल्याला मळून घ्यायचं आहे? 5-10 मिनिटं. मऊ झालं पाहिजे एवढं आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि जेवढं तुम्ही चांगलं पीठ हे मळून घ्याल ना, तेवढेच आपले मोदक आहेत ते वळण्यासाठी खूप इझी जातात. आणि एकदम मऊ लुसलुशीत पीठ बनलं पाहिजे आपलं हे. इथे आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं हे पीठ आहे ते पूर्ण मळून झालेलं आहे. आपलं हे पीठ पूर्ण रेडी आहे हे कसं ओळखायचं आई? तडा जात नाही पिठाला. आणि दुसरं म्हणजे एक असा छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला गोल करायचा आणि असं दाबायचं. हलकसं दाबल्यावरती जर त्याला कुठे तडा नसेल गेली ना, म्हणजे आपलं हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. हे मोदक आहेत ते इथे बनवण्यासाठी घेऊयात. असं पेढ्यासारखा एक त्याचा गोळा करून घ्यायचा. आणि मग आता पाणी आणि तेल मिक्स करायचं. आधी बोटांना व्यवस्थित पाणी आणि तेल लावून घ्या. त्यानंतर आणि बाजूनी पहिला आकार द्यायचा. आता आकार द्यायचा अंगठ्याचा आणि बोटांचा वापर करायचा. अंगठा आतून बाजूने, समोरच्या बाजूने अंगठा. आता मी हळूहळू आतली पाणी पातळ करते. म्हणजे त्याला पूर्ण वाटीचा असा व्यवस्थित आकार येतो आणि मोदक आपले वळण्यासाठी इझी जातं. जर तुम्ही सरळ लाटून घेतलात ना तरी देखील चालेल, पण ही अशी वाटी केली आणि त्यानंतर त्यामध्ये सारण घातलं तर ते मोदक वळण्यासाठी थोडे इझी जातात. परत वरती आकार द्यायचा थोडा. आता आपण पहिलं सारण भरून घ्यायचं. आता इथे सारण भरून घेतलेलं आहे आणि आपण इथे आता पाकळ्या पाडण्यासाठी घेणार आहोत. जेवढी लहान ह्या 3 बोटाचा उपयोग करायचा आहे. जेवढी लहान पाकळी तुम्हाला पाडता येईल ना तेवढेच मोदक आहेत ते दिसण्यासाठी अतिशय सुंदर दिसतात. खालपासून पाकळी घ्यायची करत. ते आता कोणाला नवीन असेल तर 5 पाकळ्या पाडल्या तरी पण चालू शकतात. इथे आईने पटणी तांदूळ हा वापरलेला आहे पिठासाठी.
तुम्ही आंबेमोहरचा तांदूळ वापरू शकता किंवा जे रेशनचे तांदूळ असतात त्याचे देखील मोदक अतिशय सुंदर बनतात. आणि आता खालून वर यायचा आणि मोदक आहे तो थोडासा उचलून घ्यायचा प्रत्येक वेळेला, म्हणजे तो आणि फिरवायचा. एकाच बाजूने फिरवायचा. जर पीठ इथं जास्त वाटत असेल तर वरून पीठ काढायचं. तर आपण आता इथे बाकीचे मोदक आहेत ते देखील बनवून घेऊया. दुसऱ्या मी चाळण घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता मी केळीचं पान लावतो किंवा कॉटनचा कपड्याला तर थोडासा ओलसर करून तो पण लावू शकता तुम्ही. इथे आणि केळीच्या पानावरती थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे थोडं मोदक लावून घ्यायचे. एक सिंगलच लावून घ्या, एकावरती एक लावू नका. आणि ह्यावरती थोडीशी केसर पण इथे लावलेली आहे. आता आपण हे वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. तर आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. मी गॅस कमी केलाय. इथे वाफवण्यासाठी किती पाणी वापरलेलं आहे आपण? 1.5 ते 2 ग्लास आहे. आता हे थोडस पाण्याचा हात मारायचा. आता मी ह्याच्यावर झाकण द्यायचं आणि पाणी ठेवायचं. पाण्याला आतमध्ये अशी गरम झालेलं दिसून येतं. हा, म्हणजे छोटे छोटे त्याला बबल्स यायला लागले ना की समजायचं आपले हे मोदक तयार झालेले आहेत. त्यावरती थोडंसं झाकण, वजनदार वस्तू ठेवा म्हणजे वाफ आपली जास्त बाहेर जाणार नाही. आणि किती मिनिटं तरी आता आपल्याला ठेवायचंय? 20 ते 25 मिनिटं. आणि गॅसची फ्लेम मीडियम वरती. आता इथे एक 20 मिनिटं झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता या तांब्यामध्ये जे पाणी ठेवलेलं आहे त्याला छोटे छोटे बबल्स आले आहेत. म्हणजे हलकस आपलं पाणी हे गरम झालेलं आहे आणि 20 मिनिटांमध्ये आपले हे मोदक पूर्ण वाफून रेडी झालेले आहेत. आता आपण इथे गॅस बंद करून घेऊयात आणि लगेच आपण ओपन करायचं नाही, थोडा वेळ ठेवून देऊ. थोडा वेळ असंच ठेवायचं आहे. तरी किती मिनिटं अजून? 1-2 मिनिटं. आता इथे 1-2 मिनिटं झालेली आहेत. आपण आता हे मोदक आपले व्यवस्थित वाफले आहेत पाहूयात. एकदम बरोबर झाले. जरा पण हाताला ते चिकटत नाही. गरम असतानाच आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत आणि आपण काढून एका टोपलीमध्ये ठेवणार आहोत ज्यावरती आपण केळीचं पान काढून ठेवलेलं आहे. चमच्याने काढून घ्या कारण की अतिशय गरम असल्याचा त्याला चटका बसेल. आता आपण हे मोदक आहे ते इथे खाण्यासाठी सर्व करूयात. मोदक फोडून त्यावरती मस्त आता तुपाची धार सोडून आपण हा मोदक इथे खाण्यासाठी सर्व करूया. तुम्हाला जर आमची ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आमची ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.